मध्ये खेळले नव्हते, परंतु आज पुन्हा एकदा त्यांचं कमबॅक या मॅचच्या दरम्यान त्यांच्या बरोबरीने खेळाडू त्या ठिकाणी दाखल होतात. आपण पाहताय सचिनजी घरत आणि कुशल भगत पहिली जोडी अनुभवी खेळाडू मैदानामध्ये दाखल होतात. बॉलिंग मार्कमध्ये परेश पाटील हा खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये सज्ज होताना आपण पाहताय. रांजणपाडा संघ देखील खूप भन्नाट फॉर्ममध्ये होता. काही 2 वर्षापूर्वी आपण पहिल्या संघाचा खेळ, यंदा थोडासा त्यांच्याही बॅटाला बॅटपाच आहे, परंतु इथे एका मोठ्या स्पर्धेमध्ये हाही संघ सहभागी झालाय. सतत या स्पर्धेमध्ये खरं तर हे खेळाडू हा संघ सहभागी होत असतो आणि आजही आपण त्या टीमला या मैदानामध्ये खेळताना पाहताय. फर्स्ट ओव्हर मागचा सामना 1 साइडेड, नवापाडा टीम पराभूत झाले. रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघाने केलेली दमदार खेळी आपण पाहिली, सामना जिंकला होता आणि इथे पहिला बॉल परेशचा समोर असेल कुशल भगत. एक रिव्ह्यू दोन्ही संघांना भीमर आणि रनआउटसाठी, परंतु रिव्ह्यू घेतल्यानंतर पंचांना ही विनंती राहील आपला सॉफ्ट सिग्नल सर्वात अगोदर द्या. खरं तर आडवा अँगल नाही आहे कॅमेऱ्याचा, त्यामुळे सरळ व्ह्यू आणि त्यानंतर आपण पाहिला अक्रॉस द लाईन स्टेजवरला एक कॅमेरा आहे, तिथून मात्र पाहिलं जाईल. इथे लॉफ केला बॉलला, उंच चाललाय, झेल खाली क्षेत्ररक्षक आले, रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. झेल सुटला जरी यातला प्रयत्न परंतु चांगले होते त्या खेळाडूचे, कारण मिड विकेटमधून तो लॉंग ऑनपर्यंत धावत आला आणि शेवटपर्यंत चेंडूमध्ये नजर ठेवली आणि जर का झेल पकडला असतं तर मात्र कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरला असं. इतका चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला असा. फिल्डर होते त्या ठिकाणी प्रफुल्ल पाटील हा खेळाडू आपण पाहता त्या ठिकाणी खेळत असताना. मग अशा आपण खरं तर प्रज्वलला पाहिलं, जो मागच्या सामन्यामध्ये होता नवापाडा संघात, त्याचा बॅटिंग ग्रीप अतिशय वेगळा, तसाच काहीतरी बॅटिंग ग्रीप या प्रफुल्लचा देखील आपण पाहिलं. बॅट पकडण्याची एक वेगळी स्टाईल त्याची राहिली. तो मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना इथे खोदून काढत होता बॉलला, आतली कडा घेऊन बॉल मागे चाललाय आणि रन मात्र नाही आहे. सचिनजी घरत त्यांना आपण पाहताय, माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच, समाजसेवक, राजकारण, क्रीडा क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असो, प्रत्येक स्पर्धेला त्यांचं खरं तर मोठं योगदान राहिलं. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहताय स्टॅकिंग एंडला. इथे थोडंसं गती परिवर्तन आणि शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. कधी कधी आपण जास्त वेळ मैदानापासून लांब गेलात की तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करताना तिथेही संघर्ष करावा लागतो. मैदानाचं एक वेगळं नातं राहिलं खेळाडूंचं मैदानाचं, आणि इथे मात्र बऱ्याच स्पर्धानंतर पुन्हा एकदा पुनरागमन. आणि इथे फटका चांगला आहे लॉंग ऑन क्षेत्राकडे, बॉल मात्र चालला डीपमध्ये, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. सचिन घरत त्यांच्या बॅटमधून आला हा चौकार. पहिला चौकार आला आणि धावसंख्येत मात्र वाढ, तब्बल 5 धावा. 5 चेंडूंचा खेळ संपला. कुशल त्याने देखील 2 चेंडू फेस केले, 1च रन दिली. आणि त्यानंतर सचिन घरत तिसरा बॉल त्यांच्या रडारमध्ये आला आणि तिथे मात्र चौकार मिळाला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवताना इथे इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चाललाय. पुन्हा एकदा 1 बाउन्स इन टू द फॅन्स, सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी आलाय हा चौकार. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती, त्या म्हणजे बिनबाद 9. मागच्या सामन्यामध्ये 50 धावांचं टार्गेट असं वाटलं होतं. कदर मॅचमध्ये रोमांचक तुम्हाला थरार पाहायला मिळेल, परंतु 1 साइडेड रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाने तो सामना केला. चांगली बॅटिंग, स्विचिटचे फटके, त्याच्यावरती आलेल्या धावा, चौकार, षटकार पाहायला आले आणि बलाढ्य नवापाडा संघ पराभूत झाला. चला रांजणपाडा संघ आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या सेटअप, जास्त एकत्र येऊ नका आपण प्लीज. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये रांजणपाडा संघाचा गोलंदाज त्या ठिकाणी आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रितेश पाटील हा खेळाडू.
प्रितेश पाटील हा खेळाडू त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. दोन्ही एंड गोलंदाजी होताना आपण पाहत आहे या मैदानावरती. खूप चांगलं क्रीडांगण श्री महेश्वरी मैदान, नावेखाडी, उत्तरपाडा, रामबाग. सध्या आपण या क्रीडांगणावरती आहोत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. पहिल्या फेरीमधला हा चौथा सामना. यानंतर पुन्हा एकदा विनर विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उल्वे आणि त्यातून विजेता असेल तो खेळेल मात्र गव्हाण संघासोबत पहिला सेमीफायनलचा सामना. कारण 16 संघ आहेत या स्पर्धेमध्ये. 2 दिवसीय स्पर्धा, त्यानंतर लीग मॅच, 2 दिवस नावेखाडी प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल. NMPL. प्रितेश पाटील सेकंड ओव्हरमध्ये आला. समोर कुशल आपण पाहताय शफल झाले होते. बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिल्या गतीने मात्र 1 रन घ्यायच्या नॉनस्ट्रायकिंगला थ्रो झालाय आणि तिथून मात्र विकेट. वाईड प्लस विकेट. वाईडचा इशारा आला आणि रनआउटचा विकेट देखील मिळाला. त्यामुळे 1 रन मिळेल त्या ठिकाणी शेलगर टीमला, विकेट मिळेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. खरं तर स्वतः 40+ आहेत, परंतु चांगल्या गतीने मात्र त्याने रन कंप्लीट त्यांना करायची होती. परंतु कुशल थोडं लेट त्या ठिकाणी पोहोचले आणि तिथून मात्र रनआउटचा विकेट मिळाला. परंतु वाईडचे 1 एक्स्ट्रा रन मिळाली. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती चालला शेलगर संघाचा खेळाडू सनी भगत. यांना आपण पाहता सनी भगत या ठिकाणी मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती चालले. आतापर्यंत धावफलकावरती 10 धावा. लेट कट, क्या बात आहे. स्क्वेअर कटचा हा फटका होता. वेट केला, वॉच केला आणि त्यानंतर मात्र हा फटका सजवला. डीप पॉइंट मध्ये बॉल मात्र गेला सीमा रेषा पार. रन्स मधील 4, चौकार. टू सुरू आहे आणि मेरिटनुसार फटका सचिन गरत यांचा पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल, सुपला शॉट, क्या बात आहे. बघा फक्त स्कूप केला, दिशा दिली आणि बॉल मात्र चालला मागे. आउट फील्ड फास्ट, लॉंग स्टॉप रिझनच्या बाहेर. लगातार दुसरा चौकार या षटकामध्ये येतोय सचिन गरत यांच्या बॅटमधून. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर करत मात्र हा फटका त्याने सजवलाय. गती होती त्या गतीचा योग्य वापर आणि अगदी मागे बॅकवर्डला बीट करत बॉल मागे चालला. बाउंड्रीच्या बाहेर चौकार मिळाला. कधी कधी ताकद नसून ताकदीपेक्षा टायमिंग फार महत्वाचा आहे आणि योग्य टायमिंगचा वापर इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्ट्रोकसाठी जागा बनवली, बॅकफुटला गेले जरूर, परंतु इथे बॉल डीप राहिला, टप्पापर्यंत खाली राहिला, त्यामुळे ॲडव्हान्टेज मिळाला फिल्डरला, गोलंदाजाला. रन मात्र नाही आहे. चेंडू इथे आला डॉट. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आपण पाहत आहे. 1 गडी बाद. त्या ठिकाणी आतापर्यंत रन आहेत आपण पाहिल्या 18 धावा. यावेळेस ऑन साइडला हा फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने फटका सजवला आणि बॉल मात्र चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतायत त्या ठिकाणी फलंदाजी, फटकेबाजी आपण पाहताय मैदानाच्या मध्ये. सचिन गरत यांच्या माध्यमातून आणखी एक चौकार मिळाला शेलगर टीमला. चौकारांची आतिषबाजी झाली आहे. टोटल धावा स्कोर कार्ड वरती आल्या त्या ठिकाणी. 1 गडी बाद. 26 रन धाव फलकावरती आहेत. 6 चौकार पण लगातार पाहिले. बॅटिंग करताना सचिन गरत यांच्या माध्यमातून चौफेर फटकेबाजी आणि ती देखील आपण पाहिला. पॉइंट आणि स्क्वेअर लेग मागे बॅकवर्ड क्षेत्राकडे फटके. पुन्हा एकदा हॅमर केलाय. अजून एक चांगला फटका. बाउन्सरचा वापर त्याच्यावरती मात्र बॅकफुट पंच आपण पाहिला. बॅकफुटला जाऊन हा फटका आला. स्क्वेअर कटचा हा फटका आपण पाहिला त्या ठिकाणी डीप पॉइंट मध्ये. अजून एक आला चौकार. सलग 7वा चौकार या इनिंग मध्ये सचिन गरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि या चौकाराने दुसरा षटकाचा खेळ संपलाय. धावा आल्या धाव फलकावरती त्या ठिकाणी. 1 गडी बाद. 30 धावा.
बट क्लास इज परमनंट असं म्हणतात. परंतु जेवढ्या स्पर्धा केल्या त्या प्रत्येक स्पर्धामध्ये त्यांचा फॉर्म पाहायला मिळाला आणि क्लास पाहायला मिळाला. आणि इथे देखील आपण पाहिला बऱ्याच दिवसानंतर कमबॅक आणि तेही कमबॅक अतिशय चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. 30 धावा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहता. एक गडी बाद 30, 9 चेंडू फेस केले आणि वैयक्तिक आतापर्यंत आपल्या संघाला त्यांनी योगदान दिलं आहे. 10 चेंडूमध्ये 28 सचिन घरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सनीला आपण पाहता त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. स्टार्टिंग एंडला बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज आले. कुंदन म्हात्रे यावेळेस आपण पाहता बॉलिंग ट्रॅकमध्ये आले. कुंदनकडे या षटकाची जबाबदारी आली आहे. तिसरं षटक याही आपण पाहिला स्लॉक स्वीपचा हा फटका मिड विकेट रिझर्व्हमध्ये हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी डीपमध्ये प्रोटेक्शन 1 रन मात्र मिळेल. एका रनने आता संघ पुढे चाललाय. टोटल धावा फलकावरती एक गडी बाद 31. सचिन घरत यांच्याकडे असणारा अनुभव, त्यांची गुणवत्ता, त्यांची टेक्निक, त्यांचा टेम्परामेंट, त्यांचं आक्रमण सर्व काही आपण या इनिंगमध्ये पाहिलं. आता पुढचा बॉल कशा पद्धतीने कुंदन कमबॅक करेल हे देखील पाहावं लागेल. विकेट हवा आहे त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमला डेड बॉल कॉल. मोठा चेंडू रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये आपल्याला सज्ज व्हावं लागेल. ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथेही खोलात टाकला बॉल. सिंगल हँडेड फटका स्क्वेअर लेगमध्ये रन त्या ठिकाणी बॉल चाललाय. एकच रन इथे आले कारण सध्या सुस्थितीमध्ये आहे तर शेलगर संघ. इथून 32 वरती पोहोचलाय. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. चला बॉलरच्या शैलीवरती आक्षेप. आयोजक आपण बघा, बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. तिसरे पंच आपण चला मैदानामध्ये. चेतन ठाकूर तिसरे पंच मैदानामध्ये दाखल होतील. बॉलरच्या शैलीवरती आक्षेप आलाय खरं तर त्या ठिकाणी चेक केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून बॉलर अगदी बरोबर टाकतं की चेक करतो हे पाहिलं जाईल आणि योग्य तो निर्णय त्या ठिकाणी दिला जाईल. त्या निर्णयाचा सन्मान खरं तर दोन्ही संघांना करावा लागेल. टोटल रन स्कोर कार्डमध्ये 32, गडी बाद झाला 1. थर्ड ओव्हर आपण पाहताय त्या ठिकाणी आहेत बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज कुंदन म्हात्रे. रांजणपाडा संघाचा हा खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये 50 धावांचा पाठलाग अगदी सहजगत झाला. त्यामुळे या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा कशा करता येतील याकडे लक्ष राहील शेलगर संघाच्या फलंदाज, ज्यामध्ये वैयक्तिक आतापर्यंत 29 रनचं योगदान दिलंय. खरं तर सचिन घरत या खेळाडूने त्याच्या बरोबरीने आपण पाहता सनी भगत यांना 1 रनचं योगदान दिलंय. इथे एच अँड टेकन. विकेट किपरने पकडला झेल आणि संपलाय सनी भगतचा खेळ. आणखीन एक धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीम शेलगरला. विकेट मिळाला आणि त्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय. साहिल भगत लेफ्टी बॅटर, तेज तरार गोलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली. अष्टपैलू खेळाडू, अगदी कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध करणारा साहिल भगत त्या ठिकाणी मैदानामध्ये आलाय. अजून टीम स्क्वॉडमध्ये आदित्यसारखा एक आक्रमक खेळाडू आहे. त्यामुळे धावा कशा जास्त करता येतील याकडे लक्ष द्यायचं आहे खरं तर या दोन्ही फलंदाजांना. परंतु कमबॅक कुंदन म्हात्रेचं पाहायला मिळालं या षटकामध्ये. चांगला बॉलचा नेट फेकला, एज लागून विकेट किपरने झेल कॅरी केला. या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 32 धावा स्कोर कार्डवरती लागताना इथे पाहता पुन्हा एकदा लो फुल टॉस टर्न केला बॉलला हलक्या हाताने. स्क्वेअर लेगमध्ये पहिली रन घेतली आहे. दुसऱ्या रनसाठी तयार होते पण तो अंतिम क्षणाला नकार दिला. सचिन घरत 40 प्लस जरी असलं तरी त्यांचा फिटनेस चांगला आहे आणि क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स देखील तेवढाच त्यांचा सुंदर राहिला आणि याही मॅचमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं. रन मात्र 1 मिळाली. टोटल धावा फलकावरती 2 गडी बाद 33. पुढचे 2 बॉल या षटकातले बाकी आहेत आणि अजून 2 षटकं म्हणजे टोटल 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 33 धावा फलकावरती आल्या. या 14 बॉलमध्ये किमान 22 ते 25 पर्यंत धावा बनवण्यामध्ये यश मिळालं तर नक्कीच एक सन्मानजनक किंबहुना मोठं टोटल आजच्या दिवसामधलं पाहायला मिळेल. धीम्या गतीने बॉल डिलिव्हर्ड केला आणि उजव्याच्या बाहेर टाकल्या. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. लाईन लवकर रीड केली, बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला आणि अगदी योग्य निर्णय
कधी कधी लेफ्टी बॉलर आपण पाहिला त्याच्याकडे नॅचरल स्विंग असतो आणि तो अँगल बनवतोय, त्यामुळे त्याचा टप्पा कुठे लँड होतोय त्याहून फलंदाजाला लगेच अंदाज येतो बॉल कोणत्या दिशेने चाललाय आणि अगदी योग्य निर्णय राहिला. इथे फ्लाईट दिली, फुल टॉस आहे, फटका फसलाय, झेल खाली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले, प्रफुल्ल त्याने पकडला झेल आणि सचिन घरत यांचा संपलाय खेळ. मोठा धक्का राहील शेलगर टीमला. धन्यवाद. 12 चेंडूमध्ये वैयक्तिक 29 केला. एकदा जोरदार डाव होते सचिन घरत यांच्यासाठी. दमदार इनिंग साकारले आपल्या टीमला. खरं तर आजच्या दिवसामध्ये वैयक्तिक चांगली कामगिरी राहिली आहे, कारण प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन वैयक्तिक आपण जर पाहिलं तर किमान 18 ते 20च्या आसपास राहिलं. परंतु सचिन घरत यांनी 12 मध्ये 29 केल्या. नवीन खेळाडू आदित्य भगत, टॉलेस्ट मॅन, टॉलेस्ट क्रिकेटर, अतिशय उंच देहबोलीचा हा खेळाडू आदित्य मैदानामध्ये आलाय. त्याच्याकडे देखील आक्रमकता ठासून भरली. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग ट्रॅकवरती कुंदन. स्विच प्रयत्न आहे, बॉल मागे चालला शॉर्ट द हँडला. सुरुवातीलाच आदित्यने मन बनवलं होतं एखादा मोठा फटका खेळ, परंतु इथे मात्र सिंगल आली. सिंगलने मात्र 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावरती आहेत. त्या ठिकाणी 3 गडी बाद 35. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावा येतील हे प्रेडिक्शन कदा शेलगरचे समर्थक करत असतील आणि किती कमी धावा खर्च केल्या तरी हे देखील पाहिलं जाईल. आपण ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत निशान डीजे यांच्या माध्यमातून. तीन ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक झाला आणि 35वा धाव फलकावरती आल्या. हर्ष पाटील आमच्या डीजे ऑपरेटर निशांत यांच्या समवेत चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला गोलंदाज शेखर पाटील, गोल्डन मॅन. शेखर पाटील, अमित भाई खरं तर गोल्डन मॅन आहेत. शेखर पाटील आपण पाहता 4थ्या षटकामध्ये तेही आपण पाहता आणि आमची यंबा आहे. चला आपण आला असं तर प्लीज या. उलवा नोट म्हटलं की चर्चा राहते यंबा यांची. भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आणि आदित्य आला स्ट्रायकिंग एंडला. इथे हाफ ट्रॅकर फक्त लेग लॉन्च केला, गॅप मध्ये फटका, टेक्निकली परफेक्ट हा स्ट्रोक होता. तिथे मात्र मिळाल्या 4 धावा. बॅटिंग करताना आदित्यला 4 धावा मिळाल्या टीम शेलगरला. 4 धावा आल्या या बॉलवरती आणि कदर धावसंख्येत वाढ झाली. 39 धावा आपण पाहता धावफलकावरती लागताना. उलवानोर प्रीमियर लीग शेलगरच्या क्रीडांगणावरती संपन्न झाली. दैदिप्यमान अशी क्रिकेटची स्पर्धा होती आणि जेवढ्या आम्ही कदर विभागाच्या प्रीमियर लीग पाहिल्या त्यातील सर्वोत्कृष्ट आयोजन हा बाहुबली स्ट्रोक आदित्य भगतचा क्लास. इथे मात्र केला त्यांनी ब्लास्ट. ऑन साइडला फटका, बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार षटकार. आदित्यच्या माध्यमातून पाहिला आणि टोटल षटकार चौकार 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या. खरं प्रचंड आक्रमक झालेत मैदानाच्या आतमध्ये आदित्य भगत. आपण पाहू शकता सुसाट आता कदर त्या ठिकाणी गती वेग प्राप्त केलाय. टोटल धाव फलकावरती 45, 45, 3 बाद 45 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. थोडासा दबाव राहील. इथे स्विच इट करायचं आहे आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. टो क्रशर यॉर्कर, प्लम एलबी आणि इथून मात्र खेळाडू बाद होतोय आदित्य भगत. मोठा धक्का राहील टीम शेलगरला. वैयक्तिक आदित्यने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान दिलं आणि हा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर.
4 गडी बाद 45 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. इथे आपण पाहताय खरं तर चौथा खेळाडू बाद झाला, नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय विशाल भगत. साहिल भगत एका बाजूने, नवीन खेळाडू विशाल पुन्हा एकदा यॉर्क केला, फक्त सन्मान दिलाय, खोदून काढला बॉलला, पहिली रन वेगाने घेतली, पुढच्या रनचा कॉल झालाय, साहिल रेडी होते पण तिथे नकार आलाय, नकार विशाल भगतचा आला. आणि त्या ठिकाणी पाहताय खरं तर धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 46 धावा धावफलकावरती. चांगलं योगदान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बॅटिंग करत असताना सचिन घरत, त्यानंतर आदित्य भगत या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आणि पुढे जाऊन खरं तर अजून धावा तुम्हाला बनवाव्या लागतील या मॅचच्या दरम्यान. इथे हा फटका चांगला आहे, बॉल फाईन चाललाय भरपूर आणि फाईनला चांगला फाईन फटका पाहायला मिळाला. 4 धावा मिळतील त्या ठिकाणी आपण पाहत आहे. साहिल भगतला यांनी या 4 रनने मात्र 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. चार धावा आणि आपण पाहता धावसंख्येत वाढ, टोटल 50 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद 50. अजूनही पहिल्या सत्रातील पुढच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 3.5 चेंडूचा खेळ संपला आणि 7 बॉलचा खेळ बाकी आहे. टोटल 50 धावा धावफलकावरती येताना आपण पाहत आहे. राऊंड विकेट, पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट, हा फटका देखील बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये डीप मध्ये चाललाय. 1 रन घेतली आहे, पुढच्या रनचा कॉल परंतु नकार. एकच धाव असेल या बॉलवरती. एका रनने मात्र आपण पाहता 4 षटकांचा खेळ संपला. टोटल धावा धावफलकामध्ये आल्या त्या ठिकाणी 4 गडी बाद 51. अजून एक षटक बाकी आहे. या स्पर्धेतला उच्चांक ऑलरेडी गाठलाय सुदर्शन आजच्या दिवसामध्ये, कारण 46-47 आसपास होते. खरं तर मागील संघ 50 धावा चेस केला होता उल्वे संघाने, आता 51 आल्या पहिल्या 4 ओव्हरमध्ये. एक षटक बाकी आहे, किती धावा येतील या लास्ट ओव्हरमध्ये हेही पाहावं लागेल. आपण पाहतात खरं तर श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकाडी आयोजित आमदार चषक पनवेल उरण 2024 हे पर्व. 2 दिवसीय ग्रामीण स्पर्धा, त्यानंतर परवा आणि त्याच्यानंतर 4 तारखेला देखील आपण पाहता लीग मॅच असेल, नावेकाडी प्रीमियर लीग. तुम्हाला या स्पर्धेमध्ये खरं तर त्याही स्पर्धेचा आनंद घेता येईल. 2 दिवस आपल्या गावासाठी, 2 दिवस नावेकाडीच्या क्रिकेटसाठी मोठा जल्लोष तुम्हाला इथे पाहायला मिळेल. दरम्यान जाऊया आपण शेवटच्या षटकाकडे. बॉलिंग मार्क त्याला गोलंदाज परेश पाटील हा खेळाडू अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये निर्णायक षटक टाकण्यासाठी हाही खेळाडू सज्ज झालाय. ऑलरेडी 51 आल्या आणि समोर साहिल, त्याच्या बरोबरने आपण पाहताय विशाल भगत या 2 फलंदाजांना. शेवटचं महत्त्वाचं षटक आहे. 51 धावा आल्या आणि 60च्या वर जर का गेले तर मात्र चेस करताना, चेसिंगला मात्र थोडासा अडचणींना सामोरं जावं लागेल. पण तू मागच्या सामन्यामध्ये 50 धावांचा पाठलाग अगदी 100 केला, 1 साइडेड केला मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्पोर्ट्स गोल्ड टीमने. इथे फुल टॉस क्रॉस झाले होते खेळण्यासाठी हा फटका आणि पंचांचा इशारा. वाईट बॉल, 1+1 अशा 2 धावा इथे ॲड होतील. 53 वरती पोहोचला त्या ठिकाणी शेलगर संघ. 53 रन ऑन स्कोर कार्ड, गडी बाद झाले 4 आणि अजूनही एक षटक पूर्ण बाकी आहे. आणि समोर आला आता पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडमध्ये आपण पाहता खेळाडू विशाल भगत, विशाल आणि त्याच्या बरोबरीने साहिल, हे 2 खेळाडू. साहिल संघाचा प्रमुख गोलंदाज देखील आहे, चांगला लेफ्टी बॉलर आहे आणि तोही चांगली कामगिरी मैदानामध्ये करतोय. आणखीन पुढचे 2 सामने पेंडिंग आहेत. इथून जिंकणारा संघ उल्वे संघासोबत खेळ. इथे उडवलाय लॉंग ऑन मध्ये, हा फटका फसलाय की काय आणि चांगला एफर्ट, चांगले प्रयत्न राहिले डीप मध्ये चेंडूला थांबवण्यासाठी. अगदी शर्तीचे पराक्रम केले, शर्तीचे प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी चेक केलं जाईल, रनआउट चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल आहे खेळाडू बाद, परंतु चेक आपण करणार आहोत. तिसऱ्या पंचांना आपण इन्व्हाइट करूया आणि हे बाउंड्री लाईनच्या दिशेने जे घडलंय तेही चेक करूया आपण. षटकार आहे की अगदी सेफली बॉलला हँडल केलंय ते पण चेक केलं जाईल. चला तिसरे पंच आमच्या या प्लीज. तिसरे अंपायर शैलेश चव्हाण सर, ऑन स्क्रीन आपण पाहूया. सुरुवातीला आपण बाउंड्री चेक करूया तिथे बरोबर फिल्डिंग झाली की नाहीये आणि त्यानंतर रनआउटचा डिसिजन देखील आपण चेक करूया. सॉफ्ट सिग्नल पंचांचा आला खेळाडू बाद. सर्वात अगोदर 2 तुम्हाला डिसिजन चेक करायचे की रनआउट
आणि बाउंड्री चेक केली जाईल. मागे चाललेत आणि बघा इथे फिल्डिंग अगदी मागे करा पहिले, तर फिल्डर बाउंड्रीच्या बाहेर जाऊन बॉल अडवला पहिले ते चेक केलं जाईल. चला तिसरे पंच आमचे चव्हाण सर या प्लीज. आयोजक आपण या. चेतन दादा आपण या प्लीज. चेक केलं जाईल. चला या पहिले आपण षटकार चेक करूया. बघा ऑन स्क्रीन आपण पाहता एका बाजूला बाउंड्रीच्या बाहेर आहे का पहिले बघतो. बाहेरच्या आडवं मारले तर छक्का द्यायला. कॅमेरामध्ये चेक केलं जाईल. तिसरे पंच तर लंच ब्रेक साठी दाखल रवाना झाले, परंतु आयोजक चेक करतील. इथे आपण पाहिला लीडिंग एज लागली, बॉल मागे चालला, शॉट थर्ड मॅनला आल्या आल्या मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. प्रणितला परेशला मात्र आणखीन एक विकेट मिळाला. मागच्या बॉल होती सांघिक यश आणि इथे मात्र झेलबाद झालाय. प्रणितला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू 8व्या क्रमांकावरती. इथे लोअर फुल टॉस ऑन ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, बॉल चालला मिड विकेट आणि त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या मध्ये 1 रन इथे आली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका रनने मात्र संघ पुढे चाललाय. 55 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट होताना पाहायला मिळेल. कारण आता
काही बॉल बाकी आहेत शेवटच्या षटकातील आणि तिथेच तुम्हाला हिरो बनण्याची संधी आहे. नवीन आलेले दोन्ही फलंदाज एक एक बॉल फेस केला. शुभमने मागच्या बॉलमध्ये एक रन घेतली आणि प्रणित त्याच्याकडून देखील सिंगल आली. स्टार्किंग एंडला आता असेल खेळाडू प्रणित भगत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथेही लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला बॉलला एक्सा कव्हरला अलॉंग द कार्पेट फुटवर्कचा वापर करत बॉलला थांबवलाय. अंतिम मुमेंटला पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गुड फिल्डिंग. लास्ट मुमेंटला आपण पाहत आहे लश ग्रीन आउटफील्ड असेल तर ड्राईव्ह लगावता आले असे पोहोचतो. इथे फुटवर्कचा वापर करत बॉलला थाने थांबवलाय. 2 धावा आले आणि 57 धावा धावफलकावरती आपण पाहायला मिळतील आपल्याला. अजून 2 बॉलचा खेळ बाकी. अंतिम षटकाचा खेळ त्यामधले 2 चेंडू निर्णायक असतील. 57 रन आजच्या दिवसातला उच्चांक सांघिक शेलगर संघाने गाठलाय. यावेळेस नटरंग स्टाईलने हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल मात्र चाललाय गोळीच्या वेगाने सीमारेषा पार आलाय चौकार. 4 धावा. आता 61 धावा धावफलकावरती आल्या. अजून 1 बॉल बाकी आहे. टार्गेट प्रचंड मोठं झालंय. आजच्या संपूर्ण दिवसामधलं आपण पाहिलं सांघिक उच्चांक गाठलाय शेलगर संघाने. इथे जितके सफल झाले तितका फॉलो केला आणि फ्लाईट दिली बॉलला आणि हलक्या हाताने इथे ड्राईव्ह करतो आपण पाहिला. 1 रन मात्र या बॉलवरती आली. शेवटचा बॉलवरती सिंगल आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती. बॅटिंग करताना शेलगर टीमच्या माध्यमातून 6 गडी बाद 62 म्हणजे जवळजवळ आपण पाहिला 12 पूर्णांक त्या ठिकाणी नक्कीच 25च्या वर रन रेट पाहायला मिळाला. आणि त्या मात्र आता येणाऱ्या पुढच्या 30 चेंडूमध्ये 5 षटकामध्ये करायच्या 63 30 चेंडू आणि 63 धावा रांजणपाडा संघासमोर टार्गेट उभं राहिलं आणि या धावांचा पाठलाग होतोय की एका बाजूने शेलगर संघ धावांचा बचाव करतो हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल. दीपकजी पाटील यांच्याकडे बोलूया. तत्पूर्वी ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. शिक्षणाची आवड साहेबाला म्हणून शिक्षक ते झाले. चला फिल्डिंग लावून घ्या शेलगर संघ. आजच्या दिवसामधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवले. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना महेशपूर शेलगर संघाला आणि मोठं टार्गेट सेटअप करण्यात आले आजच्या या मॅच मध्ये. रांजणपाडा संघाच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर 63 धावा करायच्या आहेत, परंतु मागचा सामना उल्वे संघानं
50 धावा लवकर चेस केल्या होत्या, त्यामुळे धावा येण्यास सुरुवात झाल्या. दुपारच्या सत्रानंतर खेळपट्टीने थोडेसे रंग दाखवले. सकाळी धावा होत नव्हत्या, परंतु जसे सूर्यप्रकाशामध्ये खेळपट्टी टणक झाले आणि आता मात्र चांगला चेंडू बॅटवर सुद्धा येतोय. चांगल्या धावा मात्र पाहायला मिळाल्या. पहिल्या सत्राचं वैशिष्ट्य आपण पाहिलं असेल तर 7 बॉलमध्ये 7 चौकार मारण्याचा पराक्रम आज मात्र सचिन घरत यांनी केला. बऱ्याच दिवसानंतर खरं तर प्लेइंग 11 मध्ये महेश स्पोर्ट्स शेलगर संघाकडून आज खेळले, परंतु त्यांच्या येण्यानं आत्मविश्वास वाढला टीमचा आणि त्याचाच फायदा आजच्या दिवसामधील सर्वोत्तम धावसंख्या. 63 करायच्या सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. तुषार मोकल आणि हेमंत पाटील अशी सलामीची जोडी. तर महेश स्पोर्ट्स शेलगर संघाकडून पहिलं षटक घेऊन साहिल भगत तयार. गोलंदाजी चांगली आहे शेलगर संघाकडे. आज कदाचित सचिन घरत यांच्या येण्यानंतर आणखीन एक गोलंदाजीसाठी विकल्प मात्र निवडला जाऊ शकतो. आदित्य भगत आहे, सरी टाकू शकेल षटक. पहिलं षटक घेऊन टाकुऱ्याचा तेज तर्रार. साहिल भगत सज्ज होते. 63 करायच्यात. पहिल्या 2 ओव्हर्स फार महत्वाच्या असतील रांजणपाडा संघाच्या दृष्टिकोनातून, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा काढाव्या लागतील. पहिल्या फेरीमधील ही 4थी लढत आहे. या अगोदरची लढत जिंकली होती रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघानं. सकाळच्या 17 मध्ये आपण पाहिलं 2 सामने गव्हाण संघानं जिंकलेत. पहिलाच बॉल क्लीन बोल्ड, दांडी गुल त्रिफळा उडवलाय. अंदाज चुकला यावेळेस मात्र तुषार मोकलचा आणि यष्ट्यांचा थेट वेध घेतलाय साहिल भगतच्या या चेंडूनं. 0 या धावसंख्येवर पहिला धक्का रांजणपाडा टीमला. पहिलाच बॉल आपण पाहिला तर अगदी अंदाज चुकला. वाईट साठी गेले जरूर, परंतु कळलंच नाही आपण कुठे उभे आहोत आणि त्याचमुळे इकडे साहिलचा हा चेंडू सरळ त्रिफळा उडवून गेला. एक कळलं सुद्धा नाहीये. पहिला धक्का बसला. 0 सतीश पाटील इनट नंबर 3. सन्माननीय चंद्रकांतजी लहू ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. उल्वे रोडचे आमचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकडे आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागतम. चांगला ड्राईव्ह कव्हरच्या वरतून उडवलाय बॉल. इनफिल्डच्या वरून क्लिअर केलंय कव्हर. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता करतात चौकारानं सतीश पाटील यांनी केलं. साहिलचा हा बॉल शॉट ऑफ लेंथ होता. टप्प्याचा बॉल पूल केला. बॅकफुटला जात असताना मिड विकेटला फिल्डर आहेत. एकच जावेल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 5 या आकड्यावर. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 62 धाबा केल्यात. 62 12.40च्या सरासरीनं 12.5च्या सरासरीनं मात्र हे आव्हान मात्र मोडीत काढावं लागेल. ते रांजणपाडा संघाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. साहिल भगत पुन्हा एकदा सज्ज होतं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. हेमंत ड्राईव्ह करतात. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला पोहोचले तर अगदी सरळ बॉल अडवला जातोय. तोपर्यंत मात्र दुसरी रन होते. कम्प्लीट फेकी करण्याचा प्रयत्न आदित्यनं जरूर केलाय, परंतु या 2 धाबा मात्र रोखू शकणार नाही. या दुहेरी धाबांचं योगदान धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 ऑन बोर्ड. 7 धाबा धावफलकावर. पहिल्याच बॉलवर मात्र विकेट गेली होती ती रांजणपाडा संघाची आणि त्यानंतर थोडासा डाव सावरत असताना
कारण या धावा काढायच्या म्हटलं तर प्रमुख फलंदाजांना मात्र आपलं योगदान द्यावं लागेल. चांगला बॉल यावेळेस मात्र चांगला लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. या गोलंदाजीची अपेक्षा जरूर असेल कारण साहिल भगत म्हटला तर चांगली आर्म ऍक्शन आहे, चांगला रनअप आहे, योग्य रिदम मध्ये मात्र चेंडूला डिलिव्हर करतो. त्यामुळे डावखुरा त्याचे गोलंदाज ज्याला प्रचंड मागणी असते सध्याच्या घडीला व्यावसायिक जगतामध्ये सुद्धा. आणि त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या गोलंदाजीची शैली आपण पाहिली तरी चित्र नेहमीच त्याच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळतं की एक यशस्वी गोलंदाज होऊ शकेल. फुल लेंथ होता, खोदून काढलाय, ऑन साइडला प्लेस करण्यात आले मिड विकेटला. विशाल त्या ठिकाणी पोहोचलाय, सिंगल येते, एकेरी धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. रांजणपाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8, 4 ओव्हर्स मध्ये 55 धावांची आवश्यकता. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आदित्य. ओव्हर द विकेट ना, पहिलाच बॉल आपटला होता, इकडे संधी होती. पहा कुशलला जजमेंट करता आलं नाही. खरं तर थोडासा वर जरूर होता, परंतु जर शेवटपर्यंत चेंडूवर नजर टाकली असती तर हा झेल होऊ शकला असं, असं तरी इकडून तरी दिसतंय. कारण उडी मारली जरूर, परंतु त्याच्या खाली बॉल राहिला, हात वर गेले थोडेसे. इकडे डॉट बॉल आलाय, धाव मात्र घेतली गेलेली नाहीये. 8 धावा धावफलकावर आहेत. एक फलंदाज आतापर्यंत गमावलाय, आदित्य भगत, उच्च उरा असा गोलंदाज. ओ चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता सुंदर कव्हर ड्राईव्ह, चौकार. गणित होता त्या ठिकाणी आणि झेल सरळ हातामध्ये होता. सूर्याचे किरण त्याच्या डोळ्यामध्ये आली, सन रिफ्लेक्शन. सचिन घरत त्यांना लक्ष द्यावं लागेल, कारण आजकाल सनग्लासेस सर्रासपणे यासाठीच वापरले जातात. आजकाल मॉडर्न टेनिस क्रिकेट आहे. ओ स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतो, व्ही शेप मध्ये वाडे शॉट, अप्रतिम फटका. ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. आता मात्र गिअर शिफ्ट केलाय रांजणपाडा टीम, लगातार येतोय हा दुसरा चौकार. थोडस ओव्हर पिचिंग होतं या ठिकाणी आदित्यकडून आणि त्याचमुळे हे कव्हर ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह मात्र खेळले जातात. फुल टॉस होता, सरळ बॅटवर लॉंग ऑन कडे प्रणित आहे. त्या ठिकाणी थोडस फंबल पाहायला मिळते, खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतील. दुसऱ्या रन धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचले. ती आतापर्यंत 18 ऑन बोर्ड. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत आदित्य भगतनं धावा खर्च केल्या, त्या 10 पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धावा हव्यात रांजणपाडा टीमला. हेमंत पाटील चांगला खेळतोय, आतापर्यंत 7 बॉल मध्ये 13. सतीश पाटील 2 चेंडूंमध्ये 5. योग्य रीतीने मात्र हा धावफलक पुढे नेत असताना पहिली विकेट शून्यावर आली होती. इकडे पाहूया, पहा आतमध्ये येणारा हा चेंडू सरळ यष्टीरक्षक कुशलच्या हातामध्ये पोहोचलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक केले गोलंदाज आदित्य भगतनं. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर. 63 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी रांजणपाडा टीमला. हो यावेळेस अकूट टप्प्याचा बॉल हुक केलाय,
दी बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ फ्लाय होतोय तो सीमारेषेच्या पलीकडे. आदित्य भगतच्या या षटकामध्ये येतोय हा तिसरा चौकार आणि चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 22. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 11च्या सरासरीनं धावा जमा केल्या त्या रांजणपाडा टीमनं. एक गडी बाद 22 धावा म्हणजेच काय येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. दोन षटकांमध्ये 22 परंतु मागच्या ओव्हरमध्ये मात्र नक्कीच ऊर्जात्मक खेळ पाहायला मिळालाय तो रांजणपाडा संघाचा. 3 चौकार आदित्य भगतवर 14 धाबा आल्यात त्यामुळं इथून 41 धाबा करायच्या. 14ची सरासरी आहे, फार मोठी नाहीये. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 14च्या सरासरीने धाबा काढल्या जाऊ शकतात आणि इकडे चांगली भागीदारी सतीश आणि हेमंत मध्ये होत असताना त्यामुळं कमबॅक करावं लागेल महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला आणि त्यासाठी मात्र चेंडू सोपवलाय तो पुन्हा एकदा डावखुऱ्याचा गोलंदाज साहिल भगतकडे. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकाडीचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. संजय शेठ ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण सगळ्या सहकार्यांनी उत्तम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ती श्री महेश्वरी मैदान नावेकाडी उत्तरपाडा रामबागचं हे मैदान आणि आज पहिला दिवस या स्पर्धेचा संपन्न होत असताना गोलंदाज तयार. इकडे फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे, ओ झेल सुटलाय त्या ठिकाणी फाईन लेगला. अजून एक झेल त्या ठिकाणी ड्रॉप, सिंगल येईल, एकेरी धाव. बघाशी सुद्धा कव्हरला तो झेल टिपला असता तर इकडे मजबूत स्थितीमध्ये असता सध्याच्या घडीला शेलगर संघ. कारण झेल सुटल्यानंतर आणखीन एक फटका पाहायला मिळाला त्याच्याच बॅटमधून मात्र चांगल्या धाबा येताना पाहिला हेमंतच्या आणि इकडे जीवनदान दिल्यानंतर आणखीन एक जीवनदान पाहायला मिळालं. आता हेमंत पुन्हा एकदा असेल स्ट्राईकला. ओ चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा बॉल होता, यॉर्क केलं होतं यावेळेस. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. ही क्षमता आहे या गोलंदाजाकडे. व्हेरिएशन्स आहेत, चांगले लेग ब्रेक सुद्धा टाकतो बऱ्याच वेळेला. मिडल स्टंप, लेग स्टंपवर चेंडू टाकून बाहेरच्या बाजूला आउट स्विंग सुद्धा चांगले होतात ते साहिलचे चेंडू. परंतु मेहनत घ्यावी लागेल या व्यावसायिक जगतामध्ये. लवकर खरं तर हा खेळाडू उंची गाठू शकतो परंतु त्यासाठी त्याला मेहनत घेणं फार गरजेचं आहे. ओ यावेळेस हुक केला, वाडे शॉट, अप्रतिम फटका, बाउन्सरला चोख प्रत्युत्तर, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या वरतून. 6 धावांकरता हेमंत पाटील यांच्या बॅटमधून षटकार. अटेम्प्ट करण्यासाठी गेला खरा परंतु अगोदरपासून तयार होत आहे मन. बाउन्सरला मात्र प्रत्युत्तर देण्यासाठी आणि एक चांगला हुक शॉट पाहायला मिळाला. टॅप केल्या बॉलला, कबसला, क्षेत्ररक्षक येतात दूरवरून अगदी इकडे पहा, सिंगलच येईल. एकेरी धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हळूहळू योग्य रीतीने मात्र धावांचा पाठलाग सुरू केलाय तो रांजणपाडा संघानं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 30 या धावसंख्येवर. साहिलच्या ही या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. हा सामना जिंकायचा असेल शेलगर संघाला तर लवकरात लवकर ही धोकादायक होऊ पाहणारी मात्र स्थिरावलेली जोडी मात्र फोडावी लागेल. 30 ची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांमध्ये झाले. ओ फिरून खेळण्याचा प्रयत्न, इकडे पाहूया शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. साहिल एकच धाव येते, लेग बायचा इशारा मात्र येतोय. धावसंख्या 1 ने पुढे. 31, 31 धावा धाव फलकावर. 62 केल्या होत्या, निम्म अंतर पार केलंय सध्याच्या घडीला रांजणपाडा संघानं. थोडा स्ट्रगल तर जरूर आहे या संघासाठी परंतु साहिल भगतची 2 षटकं समाप्त होणार आहेत या चेंडूनंतर. त्यामुळं इकडे अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये असेल. शेलगर संघ अजूनही सेफ नाही या मॅच मध्ये.
जरूर सर्वोत्तम धावसंख्या त्यांनी नोंदवल्या. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे, एकदा येते सिंगल रन. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर रांजणपाडा संघ 32 धावा. 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता. स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ सागर शेठ ठाकूर आधारित हे गीत. थँक्यू डीजे निशांत, मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. जर्सी सुद्धा आपण पाहता ज्यांनी पुरस्कृत केल्यात सगळ्याच श्री गणेश क्रिकेट क्लब नावे काढीला आणि या स्पर्धेसाठी सुद्धा मोठं आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आले सागर शेठ ठाकूर, त्यांच्यावर आधारित हे गीत. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेला. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी थांबला. 31 धावांची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. 2 ओव्हर्स मध्ये 31-15ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. थोडस आता मात्र चार्जअप व्हावा लागेल रांजणपाडा टीमला, कारण धावसंख्या चांगली आहे ती शेलगर संघाची, त्यामुळं संघर्ष सुद्धा मोठा असेल तुमच्यासाठी. 12 बॉल 31. इकडे साहिल भगतची 2 षटकं संपलेत. आदित्यचं षटक निघून गेलंय आणि अशा परिस्थितीमध्ये पाहूया इकडे कोणत्या गोलंदाजांचा विकल्प केला जाऊ शकतो. परंतु आज प्लेइंग 11 मध्ये आज आपल्याला पाहायला मिळालं सचिन शेटकर आणि त्यांनी घेतला हातामध्ये आता चेंडू. कित्येक वर्ष आपण सातत्याने पाहत आलोय. मोठा प्रदीर्घ असा अनुभव आहे खेळाडूंना. नाही बोललो तरी 20-25 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळलेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं थोडस व्यावसायिक दृष्टिकोनातून मात्र दुर्लक्ष होतंय क्रिकेटवर. परंतु आज संधी मिळाली. खरं तर आज त्यांना वेळ मिळाला, संधी नाही. संधी रोजच आहे. थोडासा शॉट ऑफ लेंथ होता. इकडे कव्हर्सला टपलवला हा चेंडू. एक धाव येते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. थ्रो पहा एवढा स्लो जाईपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा पूर्ण. मॅच सेफ नाहीये शेलगर संघासाठी अजूनही, कारण 1-2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये मात्र परतता येऊ शकेल ते रांजणपाडा संघाला. कारण काय तर फक्त एकच फलंदाज बाद झाला आणि दोनही फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर स्थिरावलेत. आणि खास करून हेमंत पाटीलच्या बॅटमधून 27 धावांची खेळी आले. फार मोठी अपेक्षा मात्र रांजणपाडा टीमच्या समर्थकांना असतील हेमंत कडून. ओ पूल करण्याचा प्रयत्न. इकडे संधी होती फाईन लेगला. सनी त्या ठिकाणी होते. इकडे जरूर झेल काही वेळ हवेमध्ये होता, परंतु ही संधी मिळाली असती ना तर जवळजवळ हा सामना शेलगर संघाच्या बाजूने झुकला असता. कारण हेमंत पाटील यांना जीवनदान देणं अगोदर सुद्धा जीवनदान देण्यात आलंय. कबरला आपण पाहिलं प्रणितनं त्या ठिकाणी सन रिफ्लेक्शन त्याच्या डोळ्यावर आले होते. अजूनही येत आहेत. गोलंदाज सचिन शेटकर हो फिरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले होते. 3 स्टंप्स दाखवले. स्टंप वरून चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावर मात्र आज बऱ्याच दिवसानंतर खरं तर प्लेइंग 11 मध्ये आणि काय भन्नाट परफॉर्मन्स दिलाय. फुल टॉस होता. दिशा दिले बॉलला पाठवले ते सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. सतीश पाटील यांच्या बॅटमधून येतोय चौकार. फुल टॉस होता त्यामुळे सहज सोप्या रीतीने मात्र चेंडू धाडला. 4 धावेवर टीमची टोटल मात्र पुढे सलके 39-39 आकड्यावर. अजूनही आपण पाहिलं तर या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे शरीराचा वेध घेतला गेला. इकडे पॉइंटला क्षेत्ररक्षण होतंय. काही धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी. हा चेंडू फार महत्वाचा आहे. इकडे करायचे आहेत 7 बॉल शिल्लक आहेत आणि या 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे महत्वाचा चेंडू सादर करण्यासाठी.
इथे सुद्धा फिरून खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय आणि यस पंच तेच सांगत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 बॉल 23 धावा. इकडे जर एखादा षटकार पडला तर 17 राहतील, परंतु निर्धाव चेंडू आला तर 23चं समीकरण मात्र थोडस जड जाऊ शकेल रांजणपाडा टीमला. तोच प्रयत्नामध्ये होता, परंतु इकडे बीट केलाय सचिन गरत. दमदार परफॉर्मन्स मात्र सादर केला. अष्टपैलू खेळ मात्र पाहायला मिळालाय आणि पुन्हा एकदा जुनं ते सोनं आणि एक्सपिरियन्स मॅटर करतो क्रिकेटमध्ये हे त्यांनी दाखवून दिलंय. षटकामध्ये आल्या फक्त 8 धावा, सफलता मिळालेली नाहीये, परंतु सामना झुकवलाय महेश शेलगर संघाच्या बाजूनं. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी टीम रांजणपाड्याला 23 धावांची आवश्यकता. पाचवा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतात कुशल भगत. सहा बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. 23 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6 असं समीकरण कुशल भगत याला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्रहार पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलाय. पहिल्याच बॉलवर हेमंत पाटील यांचा प्रहार. षटकार. अजूनही मॅच सेफ नाहीये शेलगर संघासाठी. पहिलाच बॉलवर षटकार आलाय. इक्वेशन मात्र चेंज होत असताना 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. हेमंत पाटीलला मिळालेल्या जीवनदानाचा आतापर्यंत चांगलाच फायदा उठवलाय, त्यामुळे थोडंसं टेन्शन अजूनही आहे शेलगर संघाच्यावर. इकडे एज लागली होती, बॉल पाठीमागे स्टॉप करण्यात आलाय. पाहूया इकडे मात्र थांबवलंय. हेमंतला स्ट्राईक हवी आहे, कारण त्याला माहिती आहे जे काय करायचं ते आता मलाच करायचं आहे, आणि हाच आविर्भाव मात्र त्याचा पाहायला मिळालाय. हा चेंडू तर निर्धाव आलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. गरज असेल ती 17 धावांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 17 काढाव्या लागतील, परंतु एक चेंडू नीट टाकायचा आहे. रॉयल स्पोर्ट्स सुलभे टीमचे कॅप्टन आपण टॉस स्टडी. चला स्पीडअप करा टीम शेलगर. चार चेंडू आणि गरज असेल ती 17 धावांची. इकडे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. साईल धावला आणि तिकडे मात्र झेल टिपला. आता उरल्या सुरल्या अशा संपुष्टात. थोडस पाहायला गेलं तर धडकी भरवली होती हेमंत पाटीलनं, परंतु काय क्लास इनिंग मात्र साकारलंय, आणि नक्कीच पाहायला गेलं तर शेवटपर्यंत संघर्ष त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तब्बल धावा केल्या त्यानं. 34 धावांची विस्फोटक खेळी मात्र साकारली रांजणपाडा संघासाठी, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली विकेट मात्र थोडीशी बाजू मजबूत करत असताना शेलगर संघासाठी शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची आवश्यकता.
नवीन फलंदाज प्रफुल्ल पाटील येतोय. तीनही चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील. विक्रम करावा लागेल प्रांजळपाडा टीमला. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट केला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या बॉलवर कुशलचा षटकार जरूर आला होता आणि थोडस धडकी भरली होती आणि त्यानंतर मात्र हेमंत पाटील बाद झाल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला सगळ्यांनीच. आता औपचारिकता बाकी आहेत. 2 चेंडू 17 धावांची गरज आहे. इकडे 2 लिगल डिलिव्हरी जर संपन्न झाल्या तर मात्र या धावा होणं अशक्यच. रॉयल स्पोर्ट्स उलवे संघ जिंकला अगोदरची मॅच. या लढतीतील विजेता संघ त्यांच्या बरोबर खेळणार आहे. फुल टॉस होता. आडवा पॅटर्न ऑन साइडला स्ट्रेट टू द साईल. बघत टिपतोय झेल. फलंदाज होईल बाद. कुशल भगतला सफलता. शेवटचा चेंडू बाकी.